आयुष्यामध्ये चांगला अभ्यास मी करेल, चांगले मार्क पाडेल मी आणि वर्गामध्ये माझा पहिला नंबर येईल. तिच्या आयुष्याची सुरुवात होते शाळेच्या स्कूलपासनं. त्याच्यानंतर पुढे 10वी मध्ये चांगले मार्क जर नाही पडले तर मला चांगल्या कॉलेजला स्कूलला ऍडमिशन भेटेल का, त्याच्यानंतर अजून ट्रेस वाढतं. त्याच्यानंतर बरेचसे व्यक्ती जॉबची सुरुवात करतात, काही लोकांना जॉब भेटतो, जॉब मध्ये पण ट्रेस असतो, आणि काही लोकांना जॉब भेटत नाही म्हणून पण ट्रेस असतो. हा ट्रेस, टेन्शन, मानसिक तणाव पाठीमागे लागतो. हॅलो, आयुष्यामध्ये जोडीदार कसा भेटेल? देवाकडे कोणी प्रार्थना करतं, कोणी विनंती करतं, कोणी विनवणी करतं. देवाच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या कर्माने जर जोडीदार चांगला भेटला तर ठीक आहे. पण नंतर आयुष्यामध्ये त्याच जोडीदाराला जर काही व्यसन लागले तर व्यसनांपुढे भविष्य आयुष्य बर्बाद होण्याचे आयुष्य आपण पाहतो. आणि ट्रेस, मानसिक ताणतणाव हा घरावर स्वतःवरती कर्ज असेल, कर्ज असेल तर कर्जाचं पण ट्रेस टेन्शन असतो. तिसरा ट्रेस टेन्शन असतो सामाजिक. जर तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये, मग ते प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला असाल आणि त्या तिथल्या बॉसचा जर तुम्हाला ट्रेस टेन्शन असेल तर डेफिनेटली याचा परिणाम तुमचं मानसिक संतुलन बिघडतं. आणि मराठीमध्ये म्हण आहे, चिंता चिता के समान होते. आयुष्य फक्त माणूस चिंतेत जगत, त्याला एक जोड लागते आणि त्याला म्हणतात चहा आणि कॉफी. थंडी असू द्या तरी चहा पितो, उन्हाळा असू द्या तरी चहा पितो, सकाळ संध्याकाळ माणूस चहाच्या पाठीमागे लागतो. आणि चहामध्ये असणारं दूध, चहामध्ये असणारी साखर, चहामध्ये असणारे कॅफेन, टॅनिन्स, हे आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आणि किती वाईट हे जास्त मला असं वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती असेल. कारण त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती होतो आणि इनडायरेक्ट तुमच्या शरीरावरती होतो. कभी खुशी कभी गम. भारत जिंकला तरी दारू पितो आणि भारत हारला तरीही दारू पितो. म्हणजे घरी लग्न असेल तरी दारू पितो, कर्ज झालं म्हणून बी दारू पितो. आणि माणसं कधी कधी ऑफिसचं टेन्शन, ट्रेस टेन्शन, मार्च एंड जवळ आलाय, हे टेन्शन कमी करण्यासाठी बरेचसे व्यक्ती दुःख दूर करण्यासाठी पण दारू पितात आणि ट्रेस कमी करण्यासाठी पण दारू पितात. आणि काही व्यक्ती शॉक म्हणून दारू पितात. पण हे जोपर्यंत दारूला तुम्ही पिता तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा दारू तुम्हाला प्यायला लागेल त्यावेळेस कुटुंब आणि संसार उद्ध्वस्त होताना आपण समाजामध्ये पाहतो. आणि त्यापैकी कदाचित आपले नातेवाईक सुद्धा असू शकतात. बरेचसे व्यक्ती लाईफस्टाईल आणि प्रोफेशन म्हणून सिगारेट ओढतात. ग्रामीण भागामध्ये बरेचसे व्यक्ती सिगारेट महाग आहे म्हणून बिडी ओढतात. आणि ही बिडी आणि सिगारेट ओढल्यामुळं बरेचसे व्यक्तींना फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. तुम्ही हजारो रुपये खर्च होतात. आणि त्यानंतर वाढदिवस असला तरी पण गोड पदार्थ, लग्नाचा वाढदिवस असला गोड पदार्थ, कुठलाही सण असला, जशी संक्रांत झाली गोड पदार्थ. पूर्वीच्या काळी दिवाळी शिवाय, पाडव्याशिवाय, मोठ्या बकरीद शिवाय, रमजान शिवाय आणि ख्रिसमस नाताळ शिवाय घरामध्ये स्वीट बनायचं नाही. पण आताच्या काळामध्ये माणसाला, प्रत्येक व्यक्तीला आज जेवणानंतर गोड खायला लागतं. काहीतरी गोड आहे का? काही नाही तर माणूस गुळाचा खडा खाईल. भाजी नाही आवडली लहान मुलं तर साखर आणि चपाती खातात. आई मला भाकर नाही आवडली मग मला शिरा बनव. आणि आपण हे गोड पदार्थ खाऊन 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 आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चरबीचं, कॅलरीचं संचयन होतं. आणि असा बेढव्य आपलं शरीर सुंदर सुडोल निरोगी देवाने, आईने दिलेलं शरीराच्या आपण या चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे आपल्या शरीरामध्ये फॅट्स वाढतात, वेट वाढतं आणि आपण पुढे आपलं आरोग्य बिघडत जातं. आणि याचा दुष्परिणाम होतो काय, तर याच्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणजेच जसं आपण हॉटेलमध्ये गेलो तर आपल्याला आवडणाऱ्या, तिथं वेटर येतो आणि वेटर आपला मेनू कार्ड देतो की तुम्ही ऑर्डर करा. आणि आपल्या आवडत्या, जी आपल्याला भाजी आवडते तिची आपण ऑर्डर करतो. त्यालाच म्हणतात ऑर्डर. आणि डिस म्हणजे डिजीस. तर मग हे कुठले आजार आहेत? तर चुकीच्या जिम, हे मी नाही सांगत, जागतिक आरोग्य संघटना सांगते, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. चुकीच्या आहारामुळं, चुकीच्या जीवनशैलीमुळं 5 मुख्य आजार झपाट्याने वाढत चाललेले आहेत. हे तुम्हाला माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. आठवा गेल्या 20 वर्षापूर्वीची जीवनशैली, आठवा गेल्या 20 वर्षापूर्वीचं लाईफ. आणि ह्या 20 वर्षाच्या कालामध्ये जर आपण पाठीमागे जाऊन पाहिलं तर आजच्या डेटला टाईप 2 डायबिटीज,
टाईप 2 डायबिटीज हा आजार चुकीच्या जीवनशैलीमुळं, चुकीच्या आहारामुळं, वाढलेल्या वजनामुळे आज होत चाललाय. दुसरं म्हणजे हार्ट डिजीज. खूप कमी वयामध्ये लोकांना हार्ट अटॅक यायला लागलेत. खूप कमी वयामध्ये हार्ट डिजीज म्हणजे हार्टची सर्जरी व्हायला लागली. आणि माझी माता भगिनींना विनंती आहे, जर तुम्ही 2 डिव्हाइस जॉईन केले असतील तर एक डिव्हाइस जॉईन करा. 1000 पार्टिसिपेट झालेले आहेत. आणि आपले मामा मावशी बहीण काका ताई दादा नाना त्यांना जॉईन होणं बाकी आहे. तर 2 डिव्हाइसवर तुम्ही जॉईंट असाल तर एक डिव्हाइस लिव्ह करा. त्याच्यानंतर हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाबाचं प्रमाण वाढत चाललं. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस. आज पाहतो डॉक्टर सांगतात मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीत गाठ झाली, रक्तप्रवाह सुरळीत होईना आणि पॅरालिसिस झालाय. हात उचलाना, पाय उचलाना. काही काही व्यक्ती 2 वर्ष 3 वर्ष 6 महिने बेडवरती राहतात आणि अंथरुणामध्ये आपलं आयुष्य खेळतात आणि देवाला विनवणी करतात, देवा आता मला त्रास खूप होतोय आणि तू मला घेऊन जा. माझे घरचे मुलं मुलगी माझी सेवा करून थकलेत, पैसे खर्च करून थकलेत, पण आता माझं शरीर मला साथ देईना, माझ्याकडे किती जरी पैसे असले तरी. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा प्रकारचे कॅन्सर्स वाढत चाललेले आहेत. हे होण्याचं कारण काय? तर ओबेसिटी इन्क्रीज द रिस्क फॉर ऑल डिजीज. आज तुमचं वजन वाढत चाललंय. जे काय तुमचं वजन वाढत चाललंय हे वजनामुळं हे सगळे आजार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळं हे आजारांचं प्रमाण झपाट्याने वाढत चाललेलं आहे. तर आज चिंतेची गोष्ट आहे, भारत देश आज जगामध्ये डायबिटीज मध्ये नंबर 1 ला आहे. पण भारत देश जगामध्ये नंबर 1 ला कशामध्ये पाहिजेत? तर तो पाहिजे स्पोर्ट मध्ये. ते कशामध्ये पाहिजेत? खेळामध्ये. ते कशामध्ये पाहिजेत? संशोधनामध्ये. ते कशामध्ये पाहिजेत? शिक्षणामध्ये. पण आज चिंतेची गोष्ट आहे, आपल्याच घरातील आई वडील सासू सासरे आजी आजोबा मामा मावशी काका आज या आजाराचे शिकार बनत चाललेले आहेत. आणि माझा भारत देश आज संकटात आहे. आणि तो जगामध्ये इंडिया इज अ कॅपिटल, डायबिटीजचं कॅपिटल आहे. आणि येणाऱ्या आपण जर आज जीवनशैलीमध्ये बदल नाही केला, आज आपण जर आपल्या आहारामध्ये बदल नाही केला तर 2030 येता येता 79.4 लोकांना डायबिटीज असेल. म्हणजे बघू शकता किती चिंतेची गोष्ट आहे. पुढे धोका आहे. पुढील 5 वर्षामध्ये 2026 चालू होऊन आताशी 1 महिना कंप्लीट झालाय, पण पुढील 5 वर्ष आपल्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे आणि ही धोक्याची घंटा आहे. यस, तर आपण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण डॉक्टरांनी जर सांगितलं आपल्याला की डायबिटीज आजारामुळं पुढे जाऊन तुम्हाला 50% चान्सेस आहेत. कुठला कुठला हार्ट अटॅक येण्याशी संबंधित. 70% डोळ्यावर 70% लोकांना आपली दृष्टी गमावी लागते. काचबिंदू मोतीबिंदू आपण पाहतो. बऱ्याच वेळा शुगर जर वाढलेले असेल तर डॉक्टर ऑपरेशन करत नाही. डॉक्टर म्हणतात पहिला बीपी नॉर्मल होऊ द्या. पहिले डॉक्टर म्हणतात शुगर नॉर्मल होऊ द्या, त्याशिवाय आम्ही सर्जरी करू शकत नाही. आणि आज मेडिसिन देऊन वाढलेला बीपी कंट्रोल करावा लागतो, कमी असलेला बीपी कंट्रोल करावा लागतो आणि वाढलेली शुगर आज कंट्रोल करावं लागते. तर याच्यासाठी याला कारण काय आहे? हे होण्याचं कारण काय? आपण काय पाप केलंय का? नाही केलेलं. आपल्या झालं तर करा ट्राय 5-10 मिनिटं. काही पूर्वीच्या काळी शेती फक्त 2दाच वर्षातून पिकं घेतली जायची. खरीप हंगामामध्ये एक आणि रब्बी हंगामामध्ये वर्षातून 2 पीक. पण आज पाहतो आपण मोठ्या प्रमाणामध्ये शहराच्या अवतीभोवती सिमेंटचं जंगल वाढत चाललंय. म्हणजे मोठ्या प्रमाणे मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभा होत चालल्यात. पण लोकसंख्या वाढत चालली झपाट्याने. पण लोकसंख्येसाठी लागणार अन्नधान्य आज आपल्या मुबलक नाहीये. आणि प्रत्येक शेतकरी आज पहिल्यासारखं 30 वर्षापूर्वी जे गावरान अन्न होतं, आज त्या प्रकारचं बी बियाणं औषधं आज त्याप्रमाणे भेटत नाहीयेत. आणि मला सांगायला आवडेल की लोकसंख्या वाढत चालली, लोकांची गरज वाढत चालली आणि वर्षातून एकदा नाही, दोनदा नाही, 3-3, 4-4 वेळेस एका शेतामध्ये 2 महिन्याचं 3 महिन्याचं पीक आज शेतकरी घेतोय. कशासाठी? देशाची अन्नाची गरज भागवण्यासाठी. दुसरं, कुटुंबाची गरज भागवण्यासाठी, आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी. आणि याचा मोठा परिणाम हायब्रिड बीडचा वापर करावा लागतो. मोठ्या प्रमाणामध्ये फर्टिलायझर्स, रासायनिक खतं, औषधं याचा प्रमाणात मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. त्याशिवाय ही पीक लवकर येत नाही. पूर्वीच्या काळी भाज्यांवरती कीड नाही पडायची आणि पडली तर निंबोळ्या शेतकरी निंबोळ्यांचा बारीक रस करायचा,
हिरवी मिरची त्याच्यामध्ये वाटायचा आणि ती फवारणी करायचा. पण आज दर 4 दिवसाला, दर 8 दिवसाला शेतावरती जर फवारणी जर नाही केली तर कुठलंही पीक तुम्हाला पाहायला भेटणार नाही. पूर्वीच्या काळी हरभऱ्याला कुठल्याही प्रकारे औषधं नव्हते, पण आजकाल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुरीवरती, हरभऱ्यावरती आळ्या पडतात. पूर्वीच्या काळी गव्हाला फवारा नव्हता, आज गव्हाला फवारा आहे. पूर्वीच्या काळी कांद्याला फवारा नव्हता, आज कांद्याला फवारा आहे. आज कुठलाच भाजीपाला नाहीये की रासायनिक खतं, औषधं वापरल्याशिवाय शेती पिकवली जाऊ शकत नाहीये. पूर्वीच्या काळी मुबलक प्रमाणामध्ये शेळी, गाई, म्हशी असायच्या आणि शेण खतावरती शेती पिकवली जायची. पण आज मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा आपण वापर करतोय आणि आज आपल्या शरीरासाठी पोषक घटकांबरोबरच मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये केमिकल चाललंय. प्री मेच्युअर बेबी म्हणजेच फळ पिकण्या अगोदरच, फळ पिकण्याच्या अगोदरच आज फळ तोडलं जातंय. मार्केटमध्ये आंबा हा मार्च एप्रिल नंतर येतो. आंबा बघा मार्केटमध्ये जानेवारी महिन्यातच आंबा आलाय. म्हणजे परिपक्वतेच्या अगोदर तोडणं आणि त्याला आर्टिफिशियल पिकवणं. म्हणजे मला सांगायला विचारायला आवडेल, 9 महिन्यामध्ये जन्मलेलं बाळ हेल्दी असेल की 7व्या महिन्यामध्ये बाळ जन्मलेलं हेल्दी असेल? तर डेफिनेटली 7 महिन्यामध्ये जन्मलेलं बाळ अनहेल्दी आहे आणि 9 महिन्यानंतर जन्मलेलं बाळ ही पूर्ण शरीराची वाढ आहे. म्हणजेच त्या फळामध्ये जे न्यूट्रिशन आहे, जे पोषक घटक आहेत, त्या फळामध्ये उतरण्याच्या अगोदरच फळ तोडलंय आणि त्यामुळे आपल्या शरीराला पोषक घटक आज भेटत नाहीये आणि फळ न्यूट्रिशन शोधतो आपण फळांमध्ये. पण आज वस्तुस्थिती आहे, शेतकरी मार्केटमध्ये धनधान्य आणतो आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आल्यानंतर पक्षी अस्वच्छ जागेवरती आपलं अन्न शोधतात आणि तेच पक्षी पोट भरण्यासाठी या धान्यांवरती बसतात. त्यांच्या पायांच्या नख्यांना, त्यांच्या चोचीला अन्न दूषित झालेले असते आणि ते अन्न पण तुमचं दूषित. मार्केटमधून भाजी आणतो पण अस्ताव्यस्त पडलेला असतो. कुठल्या प्रकारे हायजीन नाही. त्याच रस्त्यावरनं 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या जातात, धूळ डस्ट त्या भाजीवरती बसती. बरेचसे विषारी घटक गेल्या चिकटल्यानंतर ते निघत नाहीयेत आणि असाच भाजीपाला आणतो आपण, कधी धुतो कधी धुत नाहीत. आणि असंच आपल्या शहरामध्ये चाललंय. मार्केटमध्ये जी डोळ्याला सुंदर दिसते भाजी ते आपण खरेदी करतो, जी डोळ्याला सुंदर दिसतं फळ ते आपण खरेदी करतो. पण माहिती आहे त्या फळाला चकाकी येण्यासाठी काय केलंय? कलर वापरलेला आहे. आणि हे केमिकल्स सगळे आपल्या शरीरामध्ये चाललेले आहेत आणि पोषक घटक आपल्या शरीरामध्ये कमी चाललेले आहेत. तर याचा शरीरावरती परिणाम काय होऊ शकतो ते एक व्हिडिओ आहे, आपण पाहूया. कीटनाशक छिड़काव से मिट्टी में इतने जहरीले रसायन मिल चुके हैं कि अनाज का हर दाना जहरीला है। बहुत कम लोग जानते हैं कि एक बार खेतों में छिड़क दिए जाने के बाद ये जहर 100 साल तक नष्ट नहीं होते। आप फलों और सब्जियों को चाहे जितना धो लें, जहर आपके पेट में पहुंच ही जाएगा। और आपके शरीर में समाकर आपके शरीर को धीरे धीरे नष्ट करना शुरू कर देगा। दिल्ली के डॉक्टर बीडी बनर्जी इन जहरीले कीटनाशकों पर 2 दशकों से भी लंबे समय से रिसर्च कर रहे हैं। किसान ने किसी भी पेस्टिसाइड का यूज किया, उसने तो अपने फायदे के लिए, क्रॉप को बचाने के लिए, उसको नहीं पता है कि ये जो दवाई वो डाल रहा है वो आज चला जाएगा, खत्म हो जाएगा, कल खत्म हो जाएगा, कितने सालों में खत्म होगा। जनरली इसका हाफ लाइफ जो होता है, इट इज समथिंग बिटवीन 50 इयर्स टू 150 इयर्स। जहरीले कीटनाशकों के छिड़काव से फसल अच्छी होती है ऐसी बात नहीं है। हाँ,
इन फसलों में लगे कीड़े मर जाते हैं और कीड़ों को मारने के बाद ये जहर अनाज के दानों, सब्जियों या फलों में हमेशा हमेशा के लिए ठहर जाता है, जो आसानी से हमारे खाने के साथ हमारे शरीर में आ जाता है। कीटनाशक यानी इंसेक्टिसाइड्स, इनमें जो जहर कीटों के नाश के लिए मिलाया गया वो पहले हवा में घुला, हवा के जरिए पहुंचने लगा गांव के लोगों की सांस में, अनाज और फलों के जरिए वो पहुंच गया खाने वालों के जिस्म में और पानी के जरिए हमारी नसों में पहुंचकर हमारे लहू के साथ रगों में दौड़ने लगा। किसानों तक को पता नहीं था कि वो जहर के व्यापार का हिस्सा बन गए हैं। यह बाजार में जहर के व्यापारियों की ताकत थी कि जहर आसानी से हमारी नस नस में घुलता चला गया। फसलों में या सब्जियों में छिड़काव किए जाने वाले जहर इतने असरदार होते हैं कि धोने और उबालने के बाद भी ये हमारे खाने में मौजूद होते हैं। हमारे जमाने में जो खाना बनाते थे हम, उसमें बहुत मिठास होती थी, सुगंध होती थी, खाने में अच्छा लगता था, दुगना गाना खाना खा जाते थे हम, लेकिन अब वो चीज नहीं है। येस गाईस, डेफिनेटली तुम्हाला सर्वांना तुम्हाला एक उदाहरण सांगायला मला आवडेल, कारण की बघा भरपूर आपण शेतकरी आहोत आणि शेतकरी म्हटल्यानंतर आपल्या शेतामध्ये जर खतपारवर नाशक म्हणजे आपल्या बांधांवरती घराभोवती जर गवत वाढलं तर 70-80 रुपयाचं एक पाऊच आहे पहा, आपण एका पंपामध्ये टाकतो आणि फवारणी करतो. तुमचं 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये सगळं गवत जळून जातं. किंमत किती आहे? 70 ते 80 रुपये. मग मला सांगा, ज्यावेळेस भाजीपाल्यावरती फळांवरती 2,000 रुपयाचे 3-3 हजार रुपयाचे 5-5 हजार रुपयाचे जर आपण औषध मारतो, ते किती विषनाशक असतील, किती डेंजर असतील. आणि मला सांगायला आवडेल, 10-15 वर्षापूर्वी जर पाहिलं तर आपल्या घरी आईने किंवा आपल्या मिसेसने किंवा शेजाऱ्याने जर कोणी मेथीची भाजी जर बनवली तर आपल्या घरी सुगंध यायचा आणि कळायचं शेजाऱ्यांनी कुठली भाजी बनवली. पण आज आपल्या प्लेटमध्ये जर भाजी जर असेल मेथीची, तर मेथीच्या भाजीचा सुगंध येत नाहीये. आज फक्त पोट भरण्यासाठी आपण अन्न खातोय. त्यामुळे 30 वर्षापूर्वीचा विचार जर केला तर 30 वर्षापूर्वी पाणी, अन्न आणि हवा हे तिन्ही शुद्ध होते. पण आज जर पाहिलं तर पाणी, अन्न आणि हवा हे तिन्ही पण दूषित आहेत. तर काळजी काय करू नका, केमिकलच्या भाज्या खावाच लागणार, आता पर्याय नाहीये. पण त्यासाठी सोल्युशन काय आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल मी. तर हेल्दी बॉडी अँड हेल्दी लाईफ. तर आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, आपलं शरीर सुदृढ निरोगी आनंदी ठेवण्यासाठी ठेवलं तर आपलं आयुष्य, पुढचं जीवन सुंदर असणार आहे. त्यासाठी सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट आहे तर ती आहे बॅलन्स न्यूट्रिशन, म्हणजे सकस संतुलित सात्विक पौष्टिक आहार. किती टक्के पार्ट आहे तर तो आहे 80% पार्ट. आपला आहार हा 80% पार्ट आहे. त्याच्यानंतर ह्या आहाराबद्दलचं किती टक्के तुम्हाला प्रोटीन पाहिजेत, किती पाहिजे याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केली जाईल. त्याच्यानंतर जे आमचे कोच आहेत ते तुम्हाला पर्सनली गाईड पण करतील आणि आमचे सेशन होतात. आहारातून आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय न्यूट्रिशन घ्यावं याबद्दल इन्फॉर्मेशन देतील. त्यानंतर एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम. भरपूर महिला आहेत, आम्ही ना घरचे कामाला लईत, आम्हाला कपडे धुवायचे, भांडे धुवायचे, स्वयंपाक करायचा, देवपूजा करायची, साफसफाई करायची, पोचा मारायचा, आणि हे आवरलं की सर आम्हाला शेतात जावं लागतं कांदे कापायला. हॅलो, हे तुमचं काम आहे, हे तुमचा व्यायाम नाहीये. काम ज्याला म्हणतात, तुमचा 45 मिनिटं तुमचं तन मन धनाने एकाग्र चित्ताने ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करता आणि ज्यावेळेस तुमच्या शरीरातनं घाम बाहेर पडतो, त्या घामा वाटे तुमच्या शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात आणि त्याला म्हणतात व्यायाम. मग तुम्ही व्यायाम कुठलाही करा, तुम्ही स्विमिंग करा, सायकलिंग करा, वॉकिंग करा, रनिंग करा, त्याच्यानंतर तुम्ही झुंबा करा, योगा प्राणायाम करा, योगासनं करा, काही करा, पण किती मिनिटं? 45 मिनिटं. फक्त मानेला घाम येऊन चालणार नाही, कपाळाला घाम येऊन चालणार नाही. तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, आपल्या हॅपी हेल्दी कम्युनिटीमध्ये आम्ही एक मिशन आहे आमचं, प्रत्येक कुटुंब निरोगी आणि आनंदी आयुष्य कसं जगावं. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी आम्ही फ्रीमध्ये एक्सरसाइजचे सेशन घेतो. त्याची लिंक तुमच्या कोच कडून भेटेल. ओके. त्यानंतर खेड्यागावामध्ये भरपूर आहेत, झुंबाच नाही, खेड्यागावामध्ये जिम पण नाही, खेड्यागावामध्ये वॉकिंगला जावं तर आजकाल बिबट्या आलाय,
खेडेगावामध्ये आजूबाजू कुत्रे आहेत, वकिला रस्ता नाहीये, ग्रामीण भागामध्ये, सिटी भागामध्ये आहे, तर सुरक्षितता नाहीये. त्यामुळे आपण आपल्या घरामधूनच व्यायाम करू शकतो. कसा करायचा याच्याविषयी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. त्यानंतर ट्रेस मॅनेजमेंट, ट्रेस टेन्शन, मी पहिलेच बोललो, ट्रेस म्हणजे मानसिक ताणतणाव आरोग्यासाठी चांगला नाहीये. मानसिक ताणतणाव जर तुमच्या मेंदूवरती पडला तर मेंदूचं कार्य मंदावतं आणि आपण जसा विचार करतो तसंच आपल्या आयुष्यामध्ये घडतं. मग निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्ह गोष्टी घडतात आणि पॉझिटिव्ह गोष्टी विचार केला तर आपलं आयुष्य सकारात्मक बनतं. तर हे ट्रेस मॅनेजमेंट असेल, कुठलंही असेल तुम्हाला, त्या संदर्भामध्ये आम्ही मार्गदर्शन तुम्हाला करू. स्लीप म्हणलं तर झोप सगळ्यांना आवडते, पण कुठली? दुपारी जेवण केल्यानंतर नाही. हॅलो ताई, मावशी, काका, दादा, दुपारी जेवण केल्यानंतर जी झोप नाही. दुपारी जेवण केल्यानंतर खूप लोक झोपतात आणि रात्री 11 वाजले 12 वाजले झोपायचा प्रयत्न करतात, झोपच येत नाही आणि मग रात्री 12-1 वाजता झोपतात आणि सकाळी उठतात. मग त्याला सूर्य जागवतो 7 वाजता, कोणी 8 वाजता. तर ही झोप चांगली नाहीये. रात्री 10 वाजेपर्यंत आपण झोपलो पाहिजे, कारण मेलाटोनिन नावाचा हार्मोन्स एक सिक्रेट होतो आणि तो हार्मोन्स आपल्या बॉडीचे सेल्स रिपेअर करण्याचं काम करतो. कारण की या विश्वामध्ये सगळ्यात जास्त आयुर्मान जर कोणाला असेल तर ते मनुष्याला आहे. साप बघा काही कालावधीनंतर त्याची काट टाकतो आणि कातीतून बाहेर आला का चप्पड यंग बनतो, पण आपण काट टाकवतो का? नाही. तर आपल्या शरीराचे प्रत्येक दिवशी सेल्स रिपेअर होतात आणि मेलाटोनिन नावाचा हार्मोन्स हा रात्री 9 ते 10च्या दरम्यान मध्ये आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होतो, म्हणजे तो द्रवस्राव होतो आणि आपल्या शरीरातील आपले सेलचं रिपेअर करण्याचं काम करतो. त्यामुळे पुरुषाने किती झोपावं? तर पुरुषाने झोपावं 7 तास आणि स्त्रियांनी झोपावं 8 तास. स्त्रियांनीच 8 तास का आणि पुरुषांनी 7 तास का, याबद्दलचं सेशन आपल्या झूम कॉलवरती होईल. तुम्हाला त्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिली जाईल. त्याच्यानंतर सोशलायझेशन, म्हणजे आज सामाजिक आरोग्य खूप महत्वाचं आहे. सकारात्मक विचार राहणं खूप गरजेचं आहे. आपण खुश राहणं खूप गरजेचं आहे. समोरच्या माणसाने बंगला बांधला, मग आपली परिस्थिती नाही ना, आपण बंगल्याचा विचार जर करत राहिलो तर कधी आपण आनंदी बनणार? नाही बनणार. शेजारच्यानी 4 व्हीलर गाडी घेतली म्हणून आपण पण 4 व्हीलर गाडी घेण्यासाठी पैसे नाहीयेत म्हणून आपण दुःखी होऊन चालणार नाहीये. तर आज आपलं शारीरिक आरोग्य महत्वाचं आहे, शारीरिक आरोग्य महत्वाचं आहे, सामाजिक आरोग्य खूप महत्वाचं आहे. आणि माणूस येताना खाली हात आलेला आहे, येताना खाली हात जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये सहकार्याची भावना पाहिजे. संत तुकाराम महाराजांना तुम्ही बघा, सगळं घरातलं देऊन टाकलं लोकांना, पण स्वतःच्या घरी काही ठेवलं नाही. म्हणजे तुम्हाला मी म्हणणार नाही तुम्ही सगळं वाटा, पण सहकार्याची भावना अशी असावी. तुमच्याकडे जी गोष्ट आहे आणि समोरच्याला तुम्ही दिल्यामुळे मदत होऊ शकते, समोरच्याचा प्रश्न होऊ शकतो, मग समोरच्याला तुम्ही वेळ देऊ शकता, चांगलं मार्गदर्शन करू शकता, एखाद्या व्यक्तीला चांगलं हेल्प करू शकता, आयुष्यामध्ये सक्सेसफुल कसं व्हायचं याचं मार्गदर्शन करू शकता. आज प्रत्येक घरामध्ये मातीच्या चुली आहेत. मातीच्या चुली नाही राहिल्या तिथे गॅस आलेत, पण आज प्रत्येक घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरनं वादविवाद होतात. आई वडिलांचे होतात, सासू सासऱ्यांबरोबर होतात, मुलांबरोबर होतात. मुलाने अभ्यास का मार्क कमी पडले, पण आपलं मार्कशीट चेक करा आई वडिलांनी. आपल्या मुलाला 70% पडले, पण आपल्याला किती पडले? आपल्याला जर 50% पडले तर आपला मुलगा लय हुशार आहे, पण आपलं सर्टिफिकेट बी चेक करायला पाहिजे का? आई वडील आपली झेरॉक्स कॉपी दी त्याच्याकडनं ज्यादा अपेक्षा करू नका. यस. आणि यासाठी काय केलं पाहिजे मग? आता याच्यासाठी न्यूट्रिशन वी नीड एव्हरी डे. आपल्या शरीराला फक्त मंगळवारी खान, गुरुवारी खान, शनिवारी खान नाही, प्रत्येक दिवशी सकस, संतुलित, सात्विक, पौष्टिक, शुद्ध आहाराची गरज आहे. मग तो आहार काय असावा? तर प्रोटीन असावं. किती असावं? 1 किलो वजनाला 1 ग्रॅम प्रोटीन कमीत कमी आपण खावं. हॅलो, तरच तुमचे मसल स्ट्रॉंग राहतील. दुसरं असावं व्हायटामिन्स आणि मिनरल्स, ते तुमचे 30% आहेत. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट, गुड कार्बोहायड्रेट आणि बॅड कार्बोहायड्रेट, म्हणजे पिष्टमय पदार्थ जर चांगले तुम्ही घेतले दिवसभर तुम्हाला ऊर्जा आणि एनर्जी भेटेल. ॲसेन्शियल फॅट लागतात आपल्या शरीरासाठी. त्याच्यानंतर फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ लागतात आपल्या शरीरासाठी. आणि खूप लोक आहेत गव्हाचं पीठ चालताना ज्वारीचं, बाजरीचं पीठ चालतो आणि त्याच्यावरला कोंडा फेकून देतो. भरपूर वेळा शेंगदाणे घेतो, टरपलं फुकून टाकतो. भरपूर वेळा हरभरे फुटाने चोलतो आणि फुकून टाकतो. त्याच्यामध्ये फायबर आहे. संत्रीचं पण, संत्री सोलून खातो, संत्री सोलून खायची,
बाहेरचं टर्पल फेकून द्यायचं आणि ब्या फेकून द्यायचं, अख्खं खायचं असतं, पण आपण फायबर फेकून देतो. जे खायला पाहिजे तेच खात नाही. आणि वॉटर किती प्यायला पाहिजेत, तर 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी प्यायला पाहिजेत. तुमचं 60 किलो वजन असेल तर तुम्ही 30 लिटर पाणी प्यायला पाहिजेत. 40 किलो वजन जर असेल तर तुम्हाला 4 लिटर पाणी, 80 किलो जर वजन असेल तर 4 लिटर तुम्ही पाणी प्यायला पाहिजेत. पण जर तुम्हाला किडनीचा काही त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही पाणी पिणं गरजेचं आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जेवढं तुम्ही शाकाहार म्हणजे जेवढा तुम्ही भाजीपाला आणि फळं त्यातून जेवढ्या तुम्ही प्रोटीन तुम्ही घ्याल तेवढं तुमचं चांगला आरोग्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे आपल्या आहारासाठी पॅकिंग फूड हे चांगलं नाहीये. भरपूर लोक प्रोटीन खाण्यासाठी चिकन खातात ब्रॉयलर कोंबडीचं. ते किती सेफ आहे किती नाही तुम्हाला माहिती आहे. गावरान कोंबडी वाढण्यासाठी कमीत कमी 6 महिने वर्ष लागतं आणि ब्रॉयलर कोंबडीला 45 दिवसामध्ये हार्मोनचं इंजेक्शन देऊन, मेडिसिन देऊन तिला वाढवलं जातं आणि आपण तसा खातो आणि तसंच आपलं शरीर बनतं. त्यामुळे आपले पण आपल्यासारखे मुलं ऍक्टिव्ह का नाहीयेत, आपलेच मुलं आपल्यासारखे ऍक्टिव्ह का नाहीयेत, कारण की आपण लहानपणी जे अन्न खाल्लं, जे फूड खाल्लं ते आजच्या डेटला आपल्या मुलांना भेटत नाहीये. आणि त्याचं काय कारण असू शकतं, त्याचं कारण आहे की डेली आपल्या आहारामध्ये पूर्वीच्या काळीपेक्षा मिठाचं प्रमाण जादा आहे, साखरेचं प्रमाण जादा आहे, ऑइल जादा आहे, मसाला प्रमाण जादा खातोय, कॅलरी जादा शरीरामध्ये भेटायला लागल्यात आणि कार्बोहायड्रेट जादा भेटायला लागलेत. आणि त्यामुळं शरीराची डेफिशियन्सी काय बोलली, शरीरामध्ये व्हायटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, फायबर्स, वॉटर याची नीड आहे. आणि मग आपण जे न्यायदेवतेची तराजू पाहिला का तराजू न्यायदेवतेचा, तो झालाय इनबॅलन्स. आणि म्हणूनच आपल्या शरीराचं वजन पण झालंय इनबॅलन्स. आपलं वजन पण नाही राहिलं बॅलन्स आणि आपलं आरोग्य पण नाही राहिलं बॅलन्स, संतुलित नाही राहिलं, संतुलन बिघडलंय. त्यासाठी सकस संतुलित सात्विक आहाराची गरज आहे. तर मला सांगायला आवडेल और अब हम जिस खबर का विश्लेषण करेंगे वो आपके पूरे परिवार की सेहत से जुड़ी हुई खबर है। आपको जानकर हैरानी होगी कि आपके भोजन की थाली में से जरूरी पोषक तत्व गायब होते जा रहे हैं। यानी आप जो खाना खा रहे हैं उससे आपका पेट तो भर सकता है लेकिन पोषण नहीं हो सकता। नेशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन ने इसी वर्ष एक फूड कॉम्पोजिशन टेबल तैयार किया है, जिसके आधार पर इंडियन डायटिक एसोसिएशन यानी IDA ने भारतीय थाली से जुड़ा एक रिसर्च किया। इस रिसर्च के मुताबिक पिछले 30 वर्षों से भारतीय भोजन की ताकत और उसके पोषक तत्व लगातार कम हो रहे हैं। आपने अक्सर बड़े बुजुर्गों को ये कहते हुए सुना होगा कि पुराने जमाने में भोजन की बात ही कुछ और हुआ करती थी, हर चीज शुद्ध होती थी और आपका खाना शरीर को लगता था। बड़े बुजुर्गों की ये बात अब सच साबित हो रही है। IDA का रिसर्च इस बात को भी साबित करता है कि 30 वर्ष पहले खाने में शुद्धता की गारंटी आज के मुकाबले कहीं ज्यादा थी। IDA के मुताबिक गेहूं में 9% कार्बोहाइड्रेट कम हो चुका है। इसके अलावा बाजरे में 8.5% कार्बोहाइड्रेट कम पाया गया है। पिछले 30 वर्षों में मूंग की दाल में आयरन कंटेंट 6.12% कम हो गया है, जबकि मसूर की दाल में प्रोटीन 10% कम पाया गया। प्रोटीन हमारे शरीर के लिए बहुत जरूरी पोषक तत्व है और इसकी कमी से कई तरह की बीमारियां होती हैं। आटे और दाल के बाद सबसे ज्यादा इस्तेमाल होने वाली सब्जियों को भी चेक कर लीजिए। नए जमाने के आलू में विटामिन बी, मैग्नीशियम और जिंक की मात्रा पहले से कम पाई गई है। टमाटर में विटामिन बी, आयरन और जिंक की मात्रा में 66 से 73% तक की कमी देखी गई। फलों की बात करें तो सेब में आयरन कंटेंट पहले के मुकाबले 60% कम हो चुका है, यानी लो हीमोग्लोबिन और एनीमिया से पीड़ित लोगों को सिर्फ सेब के भरोसे अब नहीं रहना चाहिए। इस आंकड़े को देखने के बाद कई पुरानी कहावतों से आपका भरोसा उठ सकता है। अक्सर कहा जाता है एन एप्पल अ डे कीप्स द डॉक्टर अवे, यानी एक सेब हर रोज खाने से आप स्वस्थ रहते हैं और डॉक्टर से दूर रहते हैं। लेकिन इस दौर में ये कहावत भरोसा करने लायक नहीं रही, क्योंकि सेब के अंदर पोषक तत्व अब कम हो चुके हैं। IDA ने इस रिसर्च को तैयार करने में नेशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन के फूड कॉम्पोजिशन टेबल का इस्तेमाल किया है। NIN ने 528 तरह के खाद्य पदार्थों में मौजूद 151 पोषक तत्वों की जांच की है। इस इंस्टीट्यूट ने
तर तुम्ही पाहू शकता जे काय आपण अन्न घेत आहोत तर या अन्नातून पोषक घटक जे आहेत आपल्या शरीराला प्रॉपरली भेटत नाही आहेत आणि याच्यामुळे काय झालंय माहिती का, आपलं वजन वाढत चाललेलं आहे. बरेचसे व्यक्ती म्हणतात आय एम स्लिम और फॅट. आप स्लिप हो या फॅटी हो, मतलब क्या आहे, तर तुम्ही चेक करा तुमचं मोर वेट दॅन नॉर्मल वेट, तुमचं ओव्हरवेट आहात की तुमचं वेट नॉर्मल आहे. तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला एक सिंपल एक कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगायला मला आवडेल. तर तुमच्याकडं तुमचं वजन जे आहे, तुमचं सेंटीमीटर हाईट आहे. उदाहरणार्थ तुमचं वजन जर 80 किलो आहे आणि तुमचं पुरुष आहे, तुमची उंची जर 165 सेंटीमीटर आहे म्हणजे 5.5 फूट आहे, तर तुमचं वजन किती पाहिजे उंचीप्रमाणे 65 किलो. तुमचं वजन किती आहे 80 किलो, म्हणजे तुम्ही किती किलो ओव्हरवेट आहात तर 15 किलो तुम्ही ओव्हरवेट आहात. स्त्रियांचं काय करायचं 105 मायनस करायचंय. उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीची उंची 155 सेंटीमीटर आहे, 155 म्हणजे 5 फूट 2 इंच आणि वजन किती आहे उदाहरणार्थ 70 किलो. तर त्या स्त्रीला, त्या आईला, त्या मातेला वजन किती पाहिजे, तर वजन पाहिजे त्या आईला 50 किलो. मग किती किलो ओव्हरवेट आहे तर 20 किलो ओव्हरवेट आहे. तर याप्रमाणे आपलं कॅल्क्युलेशन करणं खूप सोपं आहे. म्हणजेच आपल्या उंची सेंटीमीटर मधनं आपलं करंट वेट मायनस करणे. ओके, येस. मग याने होतं काय, ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा फॅट वाढतात तर मेडिकल चॅलेंज चालू होतात, म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम चालू होतात. उदाहरणार्थ कुठले, उदाहरणार्थ छोटे छोटे गोष्टी, हार्ट डिजीज आहेत, म्हणजे हृदयाच्या निगडीत तक्रारी होतात. तुम्ही पाहिलं बीपी वाढला, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं ब्लॉकेजेस झाले, स्प्रिंग टाकली, बायपास केला, एन्जिओग्राफी केली, एन्जिओप्लास्टी केली, हृदयाच्या निगडीत सगळ्या तक्रारी आहेत, क्रिटिकल तक्रारी चालू होतात. उच्च रक्तदाब वाढायला लागतो, हाय कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं, जॉईंट पेन व्हायला लागतो, कंबर दुखायला लागते, टाचा दुखायला लागतात, गुडघे दुखायला लागतात. टाईप 2 डायबिटीस होतो. डायबिटीस 2 प्रकारचे आहेत, एक टाईप 1 एक टाईप 2. एक अनुवंशिक असतो आणि एक चुकीच्या जीवनशैलीमुळे असतो. त्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला कोच देतील. त्याच्यानंतर स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस होतो, पोअर स्लीप, त्याच्यानंतर बऱ्याचशा प्रकारचे कॅन्सर, गाऊट, बऱ्याचशा व्यक्तीला सांधेवाचा त्रास सुरू व्हायला लागतो, सांधेवात. त्याच्यानंतर लो इम्युनिटी पॉवर होते, त्याच्यानंतर इनफर्टिलिटी होते, ऍसिडिटी होते, गॅस व्हायला लागतो आणि बरेचसे चॅलेंज चालू होतात. महिलांचे रेग्युलर पिरियड्स जे यायला पाहिजे, रेग्युलर मंथली सायकल ती पण डिस्टर्ब होऊन जाते, रेग्युलर येत नाही. प्रेग्नेन्सी राहण्यासाठी पण, कन्सीव्ह होण्यासाठी पण चॅलेंज येतात. त्याच्यानंतर तुमचं लिव्हर डिजीज होऊ शकतं, बॅक पेन होऊ शकतो आणि बरेचसे चॅलेंज आहेत. जे आपण म्हणतो मानक्यात गप्पाडा, शिरदबली, शिरचॉकअप झाली, ज्या स्किनचे प्रॉब्लेम, हेअरचे प्रॉब्लेम, म्हणजे मोर दॅन प्रॉब्लेम हे गट हेल्थ, म्हणजे आपल्या शरीराचा पहिला मेंदू हा डोक्यात असतो, दुसरा मेंदू म्हणजे आपली गट हेल्थ म्हणजे डायजेस्टिव्ह हेल्थ. मोस्टली आजार आहेत हे पोटापासून होतात आणि वाढलेल्या वजनामुळे एवढे सगळे आजार त्रास होतात. आणि ज्यावेळेस तुम्ही हे सगळे आजार घेऊन डॉक्टरांकडे जाता त्यावेळेस डॉक्टरांकडे सोल्युशन हे नाही की तुम्ही वजन कमी करा, त्यावेळेस तुम्हाला सर्जरी करावाच लागेल, तो ऑपरेशन जे आहे करावंच लागेल. तुम्ही श्रीमंत असा, तुम्ही गरीब असा, तुमच्या शरीराला माहिती नाहीये, तुमच्या हृदयाला माहिती नाहीये, पण हे तुम्हाला माहिती असतं. त्यामुळे तिथं गेल्यानंतर डॉक्टर म्हणणार नाही की आता वजन कमी करा, व्यायाम करा. तिथं एकच पर्याय असतो, सर्जरी करणं, योग्य ट्रीटमेंट घेणं, योग्य मेडिसिन घेणं. मग आपलं शरीर कसं आहे सध्याच्या स्थितीमध्ये? सध्याच्या स्थितीमध्ये तुमचं शरीर कसं आहे, उजव्या साईडचं आहे की लेफ्ट साईडचं आहे? तर आपलं शरीर आहे आयडियल बॉडी म्हणजे डाव्या साईडचं. आणि उजव्या साईडमध्ये तुम्ही येलो कलरमध्ये, व्हाईट कलरमध्ये जे दिसताय ते सगळं फॅट आहे. रेड कलरमध्ये दिसताय ते मसल्स आहेत. आणि मग तुम्हाला कसं पाहिजेत? चरबी संचयन झालेलं बॉडी पाहिजेत, म्हणजे फॅट बॉडीमध्ये साचलेलं शरीर पाहिजे की तुम्हाला हेल्दी पाहिजेत? आणि याचा परिणाम काय होऊ शकतो? ट्रंक फॅट, यस. त्याच्यानंतर विजरल फॅट आणि मसल्स. हे आपल्या शरीरामध्ये वजन कुठल्या गोष्टीचं असतं? आपल्या शरीरामध्ये वजन असतं ते आपल्या अवयव, आपल्या शरीरातील ऑर्गन्स आपल्या शरीरामध्ये वजन असतं. दुसरं वजन असतं आपल्या हाडांचं. तिसरं वजन असतं ब्लड आणि वॉटर लिक्विड स्वरूपामध्ये. चौथं असतं मसल म्हणजे स्नायू. आणि 5वं असतं चरबी, जे सगळ्यात घातक आहे. 5 किलो वजन कमी करायचंय, 10 किलो वजन कमी करायचं, मी माझं एक पाय कट करू शकतो का? नाही. माझं वजन कमी करायचं, मी वॉटर ब्लड कमी करू शकतो का? नाही. माझं शरीरातले मसल कमी करू शकतो का? नाही. एकच ऑर्गन्स आहे, तो म्हणजे
चुकीच्या जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे वाढतो. तो मध्ये चरबीच आहे जी चरबी वाढते आणि कमी होते. अवयव वाढत नाहीत, शरीर वाढत नाही. मला लय त्रास होतोय, मग आता चला एक हात कट करू आणि माझं 5 किलो वजन कमी होईल, चालेल का? नाही. तर आपल्या शरीरातील आपल्याला फॅट कमी करावं लागतील आणि त्या कसे कमी करायचे याच्याविषयी माहिती देईल मी. पण मला सांगायला आवडेल, जर नाही कमी केल्या, योग्य वेळी जर आपण जागरूक नाही झालो, योग्य वेळी जर आपण डिसिजन नाही घेतला, तर काय होतं? रक्तवाहिनी, आई वडिलांनी देवाच्या कृपेने आपल्याला खूप सुंदर, सुदृढ, निरोगी शरीर दिलेलं आहे. पण तेच शरीर जोपर्यंत शरीर वाढतं तोपर्यंत ते फॅट वापरून घेतं. स्त्रिया जोपर्यंत शरीराची 18 वर्षानंतर शरीराची वाढ थांबते आणि पुरुषांची 21 वर्षानंतर थांबते. जेव्हा थांबते त्यावेळेस शरीरामध्ये काय होतं? फॅट साचायला लागतात आणि त्या फॅटचा स्राव ब्लड मध्ये होतो आणि ब्लड मध्ये झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. तुम्ही पाहिलं असेल, ताटामध्ये पुरणपोळी जर घेतली आणि त्याच्यात जर तूप टाकलं तर 2 बोटाने आपण तूप हलवतो आणि सगळं तूप पोळीला लागतं, सगळ्या पूर्ण ताटलीमध्ये पसरतं आणि थोड्या वेळाने परत तूप एकत्र चिकटतं. सेम आहे, तुमच्या बॉडीतील कोलेस्ट्रॉल एका जागी जर साठायला लागलं आणि पुढे जाऊन जे ब्लॉकेज झाले, तर हृदयाकडे जाणारी शिर चॉकअप झाली तर हार्ट अटॅक येतो आणि ब्रेनकडे जाणारी शिर चॉकअप झाली तर पॅरालिसिस होतो. जोपर्यंत हार्ट अटॅक येत नाही तोपर्यंत आपण डॉक्टरांकडे जात नाही आणि जोपर्यंत पॅरालिसिस होत नाही तोपर्यंत आपण डॉक्टरांकडे जात नाही. जोपर्यंत चक्कर येत नाही, घाम येत नाही, बोलायचं बंद होत नाही, घाबरून जातो. मग डॉक्टर सांगा, तुम्ही सांगा किती खर्च येईल, काय लागू द्या, आमच्या बाबांना जाऊन द्यायचं, आमची आई माझ्यासाठी महत्वाची आहे, माझे काका महत्वासाठी आहेत, पैसे लागू द्या डॉक्टर, ऑपरेशन चांगलं करा, चांगल्या मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जातो आम्ही, स्पेशल डॉक्टरना तुम्ही बोलवा, पण आम्ही लागन तेवढा खर्च करतो. पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं. काय सध्या कंडिशन बघा, पूर्वीच्या काळी म्हणजे मी लहानपणी असताना विटू दांडू खेळायचे, सूरपारंब्या खेळायचे, एकूण आरामागं ते सायकलची चाकारी घेऊन फिरायचे, व्यायाम व्हायचा. पण आजकाल शहरामध्ये व्यायाम करायला मुलांना जागा नाही आणि ग्रामीण भागातले मुलं पण आज व्यायामापासून वंचित राहिलेत. मग नो फिजिकल ऍक्टिव्हिटी, मुलांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी राहिल्या नाही. स्ट्रेसफुल लाईफ आहे. पूर्वीच्या काळी शाळेमध्ये एक पाटी पेन्सिल असायची, 2 वह्या 2 पुस्तकं असायचे आणि शाळेत जायचे. आजकाल मुलं वाकून चाललेत. शाळेतून आला का अभ्यास, झोपेपर्यंत अभ्यास, उठला की अभ्यास, सकाळी 8 वाजता ट्युशन, संध्याकाळी 6 वाजता ट्युशन. एवढ्या स्ट्रेसफुल मुलं गेलेत, एवढं स्ट्रेसफुल मुलांनी जागावं की अभ्यास करावा का जीवन लहानपण देगा देवा, हे आयुष्य जागावं हेच विसरून चाललेत आज मुलं स्ट्रेसफुल मध्ये आहेत. त्याच्यानंतर का चुकी नाहीये, आई वडिलांना माहितीये आपण अभ्यास नाही केल्यामुळे आपण आयुष्य काय जगतोय, माझ्या मुलांनी पण अभ्यास नाही केला तर माझ्या मुलाचं आयुष्य काय असेल. म्हणून आईला माहितीये स्पर्धा खूप आहे समाजामध्ये, कॉम्पिटिशन वाढत चाललंय, नोकऱ्या भेटत नाहीयेत, मग माझ्या मुलाला चांगले मार्क पडले पाहिजेत. म्हणून आपण आई वडील हात धुवून मुलांच्या मागे लागलोत, अभ्यास कर, ट्युशन कर. आणि मग व्हिडिओ गेम, मुलं वेळ भेटला की व्हिडिओ गेम खेळतात, फोन घेतात आई वडिलांचा, रील पाहत बसतात, फास्ट फूड खातायत, ऑकर फूड खातायत, प्रोसीड फूड खातायत, जंक फूड खातायत आणि टीव्ही रिकमेंडेड फूड, जे टीव्हीवर दिसेल ते मुलं फूड खातात. कधी आईला म्हणणार नाही, आई मी उन्हातून आलोय, मला लिंबू सरबत दे. ती म्हणते, आई मला कोका कोला दे, मला पेप्सी दे, मला मिरिंडा दे. आणि आजकाल मुलं टीव्ही रिकमेंडेड फूड खायला लागलेत आणि त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावरती दुष्परिणाम व्हायला लागलाय. पण पूर्वीच्या काळी हार्डवर्क खूप होतं, मजबूत तंदुरुस्त आहार होता पूर्वीच्या काळी आणि शेतकरी सगळे व्यक्ती काबाड कष्ट करायचे आणि पोटभर जेवण करायचे. 3-3, 4-4, 5-5 भाकरी खायचे, 2-2, 3-3, 4-4 पुरणपोळ्या खायचे. आता 2 पुरणपोळ्या खाल्ल्या की करपट ढेकर चालू होतात, 1.5 पोळी खाल्ली की आज करपट ढेकर यायला लागतात. पण आज जर पाहिलं स्मार्ट फूड आलंय, स्मार्ट लोकांना फिजिकली ऍक्टिव्हिटी राहिल्या नाही, पण आज जेवण तेच घेत आहेत आणि जेवणामुळे शरीरावरती दुष्परिणाम होत चाललाय. आणि खाऊन शरीरावरती परिणाम काय होत चाललाय. मोटापे से जुड़े खतरों के प्रति लोगों की जागरूकता इसलिए भी बढ़ रही है क्योंकि जब कोई व्यक्ति मोटापे का शिकार होता है तो कोविड-19 जैसी बीमारियां उसके लिए ज्यादा घातक हो जाती हैं। इससे पहले आपने शायद अपने शरीर को, अपने स्वास्थ्य को इतना गंभीरता से नहीं लिया होगा। आप अपनी कार की
माझ्याकडे. मला सांगायला आवडेल, टाइम कमी आहे. कोरोनामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू कोणात झाला असेल ज्याचं वजन जादा होतं, ज्याला बीपी होता, ज्याला शुगर होता, ज्याला रक्त पातळ करायचं मेडिसिन चालू होतं, ज्याची इम्युनिटी पॉवर कमी होती, म्हणजे रोग प्रतिकार शक्ती होती, आणि जो घाबरला, अशी व्यक्ती आज आपल्या समाजात नाही राहिलेली. परत नाही आणू शकत त्यांना आपण. त्यांचा 5वा पुण्य स्मरण केलं काय आणि तुम्ही 4थं केलं काय आणि अख्ख्या गावाला गुलाबजांबू खाऊ घातले काय, परत आपण नाही आणू शकत. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय आपण घेणं गरजेचं आहे. पण सध्या स्थिती काय माहिती का, चांगलं आरोग्य घेण्यासाठी लोक वॉकिंग करतात, भरपूर लोक वजन कमी करण्यासाठी काय काय प्रयत्न करतात. पण आज सध्याची सिच्युएशन पाहिले, व्यायाम करून आला तर भूक लागते, आणि भूक लागल्यानंतर मग काय होतं माहिती का, मग आपण खातो चहा, बिस्किट, खारी, टोस्ट, पोहे, शिरा, इडली, डोसा, रात्री उरलेला शिळा भात मस्तपैकी गरम करून, रात्रीचं उरलेलं मटण चिकन फ्रीजमध्ये गरम करून, आणि हे खातो फक्त आपण भूक भागवण्यासाठी. आणि मग व्हाय ब्रेकफास्ट इज इम्पॉर्टंट, आणि ब्रेकफास्ट म्हणजे आपल्याला याचा अर्थच कळाला नाही. हॅलो, फास्टला ब्रेक देणे म्हणजे रात्री ज्यावेळेस आपण 9 वाजता 8 वाजता जेवण करतो, जेवण केल्यानंतर आपला फास्टिंग चालू असते आणि फास्टिंगला ब्रेक देतो, त्याला ब्रेकफास्ट असे म्हणतात. म्हणजे सकाळचा नाश्ता. येस, त्याला ब्रेक देणे, फास्टला ब्रेक देणे. आणि पोटात काही नसताना अन्न घेणं. मग अन्न काय असतं, हेच असतं आपल्या घरामध्ये मस्तपैकी. भरपूर लोकांच्या तोंडाला पाणी आलं असेल, पण आपल्या मोठ्या प्रमाणात हाच आहार असतो. चहा, चपाती, खारी, टोस्ट, बिस्किट, पोहे, शिरा, इडली, डोसा, समोसा आपण हे खातो, पण हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये. कारण की का, तुम्ही जेवढं खाल तेवढी तुमची ब्लड शुगर लेवल वाढते, आणि ब्लड शुगर लेवल जर वाढली तर तुमच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढतं, हार्मोन्स इनबॅलन्स होतात, आणि हार्मोन्स इनबॅलन्स झालं तर आरोग्याच्या समस्या वाढतात. म्हणजेच बॉडीमध्ये एक्स्ट्रा फॅट व्हायला लागतात, ऍसिडिटी होते, अपचन होतं, पोट साफ होत नाही, रात्री झोपल्यानंतर घोरतो, सेंट्रल ओबेसिटीचं प्रमाण वाढत चाललंय, लेडीजचं फॅटचं प्रमाण वाढत चाललंय, टाईप 2 डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, ह्या आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्यात. का, आपल्या आहारामध्ये व्हायटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, फायबर्स याचं प्रमाण कमी आहे. आणि बरेचसे व्यक्ती आहेत वजन वाढतं म्हणून सकाळी नाश्ता करत नाही, स्किपिंग ब्रेकफास्ट स्किप करतात, जेवतच नाहीत ते. डायरेक्ट दुपारी 11-12 वाजता जेवण करायचं, संध्याकाळी जेवण करायचं. जेवढा जादा वेळ तुम्ही पोटाला उपाशी ठेवाल, तुमच्या शरीराला सवय लागते की अमोल सर शरीराला उपाशी ठेवतात. मग आपत्कालीन मध्ये कॅलरीची गरज असते, आणि मग गरजेपेक्षा भूक ज्यादा लागते, आणि भूक जेवढी ज्यादा लागेल तेवढा आहार अमोल सर इंटेक करतात, आणि ऑटोमॅटिक अमोल सरांचं वजन वाढतं. पण ज्यावेळेस तुम्ही बॅलन्स न्यूट्रिशन घ्याल, तर बॅलन्स न्यूट्रिशन जर घेतलं, प्रोटीन घेतलं, तर आपल्या आहारामध्ये प्रॉपर प्रमाणामध्ये ब्लड फ्लो जे आहे, ब्लड शुगर लेवल, आपलं अन्न घेतल्यानंतर ग्लुकोज बनतं, आणि ग्लुकोज ब्लड मध्ये जातं, तर सायकल अप डाऊन होत नाही. आणि मग तुमचं वाढलेलं वजन जर असेल तर ते नियंत्रणात आणू शकता. तुमचं वजन कमी असेल तर वजन वाढेल, वजन खूप जादा असेल तर कमी होईल. आणि त्याचबरोबर तुम्ही जर काही चुकीच्या जीवनशैलीमुळे, आहारामुळे काही जर मेडिसिन चालू असतील, तर डॉक्टरांचा सल्ला तुम्ही मेडिसिन खायचे आहेत, पण वेलनेस कोचच्या सल्ल्याने आहाराचं नियोजन करायचं आहे. यू डिसाइड, यू चॉईस. तुम्ही डिसाईड करा, चुकीचा आहार, चुकीची जीवनशैली खाऊन येणाऱ्या आयुष्यामध्ये मेडिसिन खायचे, का सकस संतुलित आहार घेऊन आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून मेडिसिन फ्री लाईफ जगायचं, की हॉस्पिटल फ्री लाईफ जगायचं, हे आपण विचार केला पाहिजेत गाईज. येस, आपण श्रीमंत असण्यात गरीब असा, आपल्या हृदयाला माहित नाही. आपल्या हृदयाला माहित नाही किती बँक बॅलन्स आहे, आपल्या हृदयाला माहित नाहीये आपल्याकडे किती शेती आहे, आपल्या हृदयाला माहिती नाही नॉलेज किती आहे, आपल्या हृदयाला माहिती नाही काहीच. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे आपण गरजेचं आहे. कारण का, आपण आपल्या घरामध्ये राहत नाहीत, बंगल्यामध्ये राहत नाहीत, फ्लॅटमध्ये राहत नाही, तर आपण राहतो आपल्या शरीरामध्ये. किती मोठ्या विचारांमध्ये बदल आहे हेच माहित नाही. माझा 1 BHK फ्लॅट, 3 BHK फ्लॅट, माझा बंगला, मी माझ्या घरात राहतो नाही, तर आपलं शरीर हे स्वर्ण मंदिरासारखं आहे. आणि आपण आजकाल डस्टबिन सारखं, लग्नाला गेलो, कार्यक्रमाला गेलो, 2-4 गुलाबजांबू खातो. हॅलो, पार्टी असेल तर 1 ग्लास 2 ड्रिंक घेतो, तंबाखू, गुटखा, मावा, सिगरेट, जंक फूड, फास्ट फूड, हे सगळं अन्न आपण. आणि भरपूर महिला अन्न व्हायला जाईल म्हणून रात्रीचं अन्न जादा घेतात, आणि दुपारचं उरलेलं अन्न संध्याकाळी खातात गरम करून, आणि कधी कधी फ्रीज मध्ये ठेवून सकाळी आपण खातो. पण हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये. पण याच्यासाठी चांगलं का नाहीये, तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगेल.
पण ज्यांनी खरंच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन केला, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये बदल केला, तुम्हाला ऐकायला आवडेल का? हा मग सर तुमचं प्रवचन झालं बरं का? प्रवचन नव्हतं हे. तर हे रियालिटी आहे. मी माझं कर्तव्य आहे आपण करून दिला. कारण की 2500 वर्षापूर्वी एक हिपोक्रेटस नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी मेडिसिन बनवलेले आहेत. त्यांनी सांगितलं 2500 वर्षापूर्वी तुमचा आहार जर तुम्ही औषध म्हणून जर खाल्ला तर तुम्हाला आयुष्यात औषध मेडिसिन खायची गरज पडणार नाही. तर असे काही आपल्या फॅमिली परिवारातले व्यक्ती आहेत की ज्यांनी चुकीच्या आहारामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे त्यांचं आरोग्य बिघडलेलं होतं. त्यांच्या आरोग्यामध्ये काय परिवर्तन झाला तर आपण पाहूया. ऐकायला आवडेल तुम्हाला? ऐकायला आवडेल? शेवटचे 10 मिनिटं थोडे पेशंट ठेवा. नेटवर्क गेलं तर तुमचं नेटवर्क म्हणजे डाटा संपेल तर डाटा पर रिचार्ज करा. ओके, आर यू एक्साइटेड? आप तयार हो? यस. तर आपण वेट गेनचा रिझल्ट बघूया. यस यस कोमल मॅम. तर तुम्ही हँड रेस केलाय, तर काय तुमचा अनुभव आहे या हॅपी हेल्दी परिवाराशी जोडल्यानंतर? सर्वप्रथम तर सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव कमल सुदर्शन कदम. माझं वेट कमी असल्यामुळे खूप सारे हेल्थ चॅलेंज होते सर मला. जसे की मला खूप दम धाप लागायचा, थोडंसं काम केलं की खूप कंटाळा यायचा. हे कशामुळे झालं? माझ्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे झाले. पण या म्हणजे मला 3 वर्षापूर्वी माझे ग्रेट कोच भेटले आणि त्यांनी मला या कम्युनिटीची ओळख करून दिली. त्यांच्या सल्ल्याने मी कम्युनिटी जॉईन केली आणि त्यांनी जे मला सकस आहार दिला आणि जे त्यांनी मला 5 पिलर सांगितले ते मी फॉलो केले आणि 3 वर्षामध्ये पहिले 3 ते 4 महिने मी माझा 10 किलोचा वेट गेन केलेला आहे आणि वेट गेन केल्यामुळे माझी पूर्ण हेल्थ चॅलेंज कमी झालेली आहेत. आणि ते पण डॉक्टरला विचारून केले. तर डॉक्टरांनी सांगितलं, म्हणजे डॉक्टरांनी मी माझी बदललेली जीवनशैली डॉक्टरांनी पाहिली आणि त्यामुळे डॉक्टरांनी जे मेडिसिन होते ते बंद केले आणि माझं वजन कमी असल्यामुळे मला पीसीओडीचा पण खूप भयानक त्रास होता. म्हणजे महिन्याला डॉक्टर व्हिजिट होती. पण मी माझ्या ग्रेट कोचच्या सहाय्याने काय की ना मदतीने मी माझ्या आहारामध्ये आणि माझ्या जीवनशैलीमध्ये बदल केला आणि मी माझं ते सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. आज मला सांगायला आनंद आहे की मीच नाही तर माझी ऑल फॅमिली आज हेल्दी आणि हॅपी आहे. कशामुळे झालं? ते या कम्युनिटीमुळे झालेलं आहे. 3 वर्षापूर्वी मी अशीच एक मीटिंग जॉईन केली होती आणि त्यातून ते पूर्ण ऐकल्याने मी निर्णय घेतला की मी नाही तर माझी पूर्ण फॅमिली हेल्दी आणि हॅपी राहायचं आहे. थँक्यू सर, मला माझा अनुभव शेअर करण्याची संधी दिली. वा, व्हेरी फंटास्टिक. येस मॅडम साठी आपण क्लॅपिंग करूया. पाहू शकता प्रत्येक माता, प्रत्येक आई, प्रत्येक बहीण आज चुकीच्या जीवनशैलीमुळे जर वजन जर कमी असेल, अंडरवेट असेल, हिमोग्लोबिनची डेफिशियन्सी असेल, म्हणजे एचबी जर कमी असेल तर हार्मोन्स इनबॅलन्स होतात. भरपूर वेळा आपण आहार इंटेक करतो, टॉनिक घेतो, पण वजन वाढत नाही. पीसीओडीचा चॅलेंज होता, म्हणजे रेग्युलर पिरियड सायकल येत नव्हते. मॅडम त्याची झुंज देत होत्या. भेटेल ते डॉक्टरांकडे मार्गदर्शन भेटत होतं, पण योग्य त्यांना परिवर्तन त्यांच्या शरीरामध्ये आणि आरोग्यामध्ये दिसलं नाही. पण आज फक्त त्यांनी त्यांचा ब्रेकफास्ट बदलला, कोचने सांगितल्याप्रमाणे जीवनशैलीमध्ये बदल केला, सकाळी व्यायाम केला आणि सुंदरपैकी त्यांनी. मॅडम तुमचा मला फोटो पाहायला आवडेल, कारण की तुम्ही पहिला कसे दिसत होता. यस, मी कोचला रिक्वेस्ट असेल तर मॅडमचा फोटो असेल तर शेअर करा, कारण की 10 किलो वजन वाढवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. येस येस, शेअर करा मॅडम असेल तर. थँक्यू. येस, तर कोचेस कोणी असेल तर तुम्ही शेअर करा, मला सांगायला आवडेल. येस, त्यानंतर जाऊया आपण. येस हिरा मॅम. येस, म्यूट म्यूट. हा, वा, बघू शकता मॅडमची स्किन पहिली किती निस्तेज होती. या चेहऱ्यावरती ग्लो नव्हता, टवटवीतपणा नव्हता. शरीर चेहरा एकदम सुकल्यासारखा दिसत होता. आणि बघा 42 किलो असताना आणि 52 किलो असताना आता रोगप्रतिकार शक्ती पण मॅडमची स्ट्रॉंग झाली, चेहऱ्यावरती ग्लो आला आणि एकदम आई धष्ट पुष्ट सुंदर दिसते. आवडेल का प्रत्येकाला? आपली बहीण अशी दिसली तर, आपली आई अशी दिसली तर आवडेल? व्हेरी फंटॅस्टिक. येस हिरा मॅम. यस, गुड इव्हिनिंग सर. सर आवाज येतोय माझा? परफेक्ट ना. यस, तर या कम्युनिटीला जोडून सर 3 वर्ष कंप्लीट झालेत. तर प्रथमतः मी नाव सांगते. माझं नाव हिरा तुकाराम गाडे, जामखेडून आहे. तर या कम्युनिटीला जोडून सर 3 वर्ष झाले. तर ह्या कम्युनिटीला जोडण्याचं कारण सरांचं वाढलेलं वजन होतं आणि मला खूप चॅलेंजेस होते. तर मला वजन वाढवायचं पण नव्हतं आणि कमी पण करायचं नव्हतं.
तर मला चॅलेंजेस असे होते की पीसीओडी सारखे भयंकर चॅलेंजेस होता, टाचदुखी, कंबरदुखी आणि पिरियड वेळच्या वेळेवर येत नसल्यामुळे मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती. तर मला खूप छान आपल्या सकस संतुलित आहारामुळे आणि कोचच्या मार्गदर्शनाने मला खूप छान रिझल्ट आलेला आहे. तर माझा रिझल्ट मी फोटो शेअर केलेला आहे, तर ग्रुपवरती पाठवलेला आहे, तर शेअर करतील. तर मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती सर, तर प्रेग्नेन्सी पण राहिली. तर 6 महिन्याचं बाळ आहे. हा माझा बिफोर आफ्टर आहे. तर मला ह्या कम्युनिटीला जोडल्यामधूनच मला खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. थँक्यू सर, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. वाव, फंटास्टिक. खूप सुंदर मॅडमचा रिझल्ट आहे. मॅडमसाठी आपण क्लॅपिंग करूया. की बघा, एका आई वडिलाचं एक स्वप्न असतं की आपलं कुटुंब पूर्ण असावं. येस, तर मॅडमला पहिली एक मुलगी होती, पण आई बनण्यासाठी शरीर सक्षम नव्हतं. जगामध्ये खूप काही रिसर्च झाले, खूप काही फॅक्टरीज आहेत, पण बाळ बनवणारी आजपर्यंत जगामध्ये फॅक्टरी नाहीये, कुठलाही इन्स्टिट्यूट नाही बनलेलं. पण आज बघू शकता, आई बनण्यासाठी मॅडमचं शरीर सक्षम नव्हतं आणि यासाठी मॅडम सकस संतुलित आहाराची डिफिशियन्सी होती. शेतामध्ये काम करणं, 2-3 टाइम चहा पिणं, एकादशी, सोमवार, मंगळवार असे उपवास असायचे. भरपूर आहेत ना, असे उपवास धरतो आपण. सोमवार असेल, Yes. गुरुवार असेल आणि एकादशी असेल, चतुर्थी असेल आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सी बनते. आणि आज बघू शकता 3 वर्षानंतर त्यांच्या घर पूर्ण झालं, फॅमिली कंप्लीट झाली आणि आज 6 महिन्याचा सुंदर मुलगा त्यांना झालेला आहे. तर डिस्क्लेमर आहे, मुलं होण्यासाठी, बाळ होण्यासाठी हॅपी हेल्दी कम्युनिटी नाहीये. तुमचा सकस संतुलित हा आहाराची रिझल्ट आहे सर माझा, व्यक्तिनिशी बदलू शकतो सर. येस, थँक्यू सो मच. येस, धन्यवाद, थँक्यू. येस, तर बघू शकता आपण, एवढं कमी वयामध्ये पण बघू शकता खूप महिला आहेत ज्यांचं आई बनण्याचं स्वप्न आहे, पण चुकीचा आहार, म्हणजे आहार चांगला न भेटल्यामुळं. कारण की आपल्या घरामध्ये कोणी नाही, प्रत्येक सर्वसामान्य घरातून तुम्ही आहात आणि कुठलेच निरोगी आनंदी आयुष्य जगण्यासाठी मी ज्यावेळेस अमेरिकेला गेलो, ऑस्ट्रेलियाला गेलो, बऱ्याचशा देशामध्ये गेलो, तिथं परत लहान मुलापासूनच शिकवलं जातं सकस संतुलित आहार काय काय घेतला तुझं पाहिजे. कपास तर कचाळी? सर्वसामान्य कुटुंबामध्ये काय एकच पाहिजे? असतं, आजारी पडल्याशिवाय हॉस्पिटलला आता जायचं घेतली होती ना नाही. टोकायची? जोपर्यंत काही दुष्परिणाम होत नाही तोपर्यंत जायचं. आज पाहू जा शकता मग आता किती त्या. सुंदर असा बदल घडलेला आहे. तर आता पाहूया आपण की 64 वर्ष वयामध्ये पण काय आरोग्याच्या समस्या भरपूर व्यक्ती होतात. 50शी ओलांडल्यानंतर डॉक्टर बोलतात, सहज बोलतात की बीपी शुगर चालू होतो. म्हणजे सरांचं पाहूया की काय आरोग्यामध्ये त्यांचा बदल झाला. येस. नमस्ते, वंदे मातरम. मी संदीपान शिंदे सांगलीवरून बोलतोय. वय वर्ष 64 आहे आणि माझं चुकीच्या जीवनशैली व चुकीच्या आहारामुळं माझं 82 किलो वजन झालं होतं आणि ह्या वजनामुळं मला भयानक अशा आरोग्याच्या समस्या चालू झाल्या. हळूहळू मला 11 टॅबलेट सुरू झाल्या. बीपी, शुगर, स्किन डिसीज, हार्ट डिसीज, पायाला गोळे येणे, गुडघे दुखणे, पित्त, ऍसिडिटी आणि झोप न लागणे, अशा समस्या चालू असताना मी खूप स्ट्रेसमध्ये होतो आणि मी विचार केला, हे सुरुवातीला मी जेव्हा फिट होतो तेव्हा मला ह्या गोळ्या नव्हत्या. तर मी विचार केला की माझं वजन वाढल्यामुळे ह्या समस्या सुरू झालेल्या आहेत. तर मी वजन कमी करण्यासाठी मी प्रयत्न चालू केला. उपाशी राहून बघितलं. मी सायकलिंग करत होतो 12-13 किलोमीटर, तरी सुद्धा होत नव्हतं. मग हे होत नाही ह्यासाठी मी काहीतरी असं जिम वगैरे लावण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु माझ्या ग्रेट कोचच्या माध्यमातून, मला ऑनलाईनच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या मेसेजच्या माध्यमातून मला ग्रेट कोचची ओळख झाली. कोचने मला जे आज तुम्ही सेशन ऐकताय हे सेशन मला दाखवलं. त्यामध्ये असे रिझल्ट सुंदर ऐकले. मग मी विचार केला 100% आपलं सुद्धा इथं होऊ शकतं. मग मला जेव्हा जॉईन केलं तेव्हा व्यायाम करण्याचा प्रयत्न केला, पण मला व्यायाम होत नव्हता. कोचने मला मार्गदर्शन केलं, तुम्ही सावकाश करा, बसून करा, असं मला त्यांनी धीर दिला आणि मी या माध्यमातून हळू हे वजन माझं एका महिन्यामध्ये मला त्यांनी सकस संतुलित आहाराची ओळख करून दिली आणि या आहाराच्या माध्यमातून माझं पहिल्या महिन्यात 3 किलो आणि 3 महिन्यामध्ये 9 किलो वजन कमी झालं. मला चांगलं वाटायला लागलं आणि चांगलं वाटत असताना खूप सुंदर असा पाहू शकता माझा आफ्टर बिफोर सुद्धा शेअर केलेला आहे. तर माझ्यामध्ये झालेला बदल पाहू शकता. माझ्या पोटाचा घेर कसा होता आणि आफ्टर मध्ये पाहू शकता 72 किलो वजनामध्ये माझं पोट प्लेन झालेलं आहे, स्किन ग्लो झालेला आहे आणि सुंदर असा रिझल्ट मला मिळाला. आणि हे होत असताना माझ्या जवळजवळ हेल्थ चॅलेंजेस
कमी होत गेल्या. मला चांगलं वाटायला लागलं, हलकं वाटायला लागलं. आणि माझ्या 11 गोळ्या डॉक्टरच्या सल्ल्यानं, ज्या डॉक्टरांकडून गोळ्या मला फ्री, आर्मीचं हॉस्पिटल होतं, फुकट गोळ्या मिळत होत्या, परंतु ह्या गोळ्या मला खूप त्रास देत होत्या. मला सकाळी लाईन लावायला लागायची, दुपार व्हायची त्या गोळ्या घेऊन यायला. तर हे होत असताना मला खूप आनंद वाटतो. ह्या कम्युनिटीनं मला जे दिलं ते मी धन्यवाद म्हणतो माझ्या कोचला, कम्युनिटीला. खूप सुंदर असं आरोग्य इथं दिलं जातं. तर सर्व आरोग्यप्रेमीला माझी विनंती असेल तर तुम्ही सुद्धा इथं जॉईन होऊ शकता आणि हे आरोग्य प्राप्त करू शकता. आणि माझं कुटुंब पूर्ण आता निरोगी आनंदी आहे. सर्वजण आम्ही हा सकस संतुलित आहार घेतो आणि हे चांगलं आरोग्य आम्हाला सर्वांना मिळालेलं आहे. थँक्यू सो मच सर. धन्यवाद मला एक्सपिरियन्स शेअर करण्याची संधी दिली. वाव, थँक्यू धन्यवाद. येस, बघू शकता सर आर्मी कॅप्टन आहे, 33 वर्ष देश सेवा केलेली आहे आणि देश सेवा करून घरी परतले, पण आरोग्याच्या समस्या पाठीमागे लागल्या. आणि भरपूर व्यक्ती रिटायरमेंट तर रिलॅक्स होत असतं, सर पण रिलॅक्स झाले. आज बघू शकता हॉस्पिटल, सर्जरी, मेडिसिन फ्री आहेत, पण त्यांनी डिसिजन घेतला की त्याचं ते काम जीवनशैलीमध्ये सुटतोय बदल केला झालं की आणि त्याला. आहारामध्ये बदल केला. येस, थँक्यू. येस, ऐश्वर्या मॅम. येस सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर सर्वप्रथम थँक्यू म्हणेन मला एक्सपिरियन्स शेअर करण्याची संधी मिळाली. आणि सर माझं खूप सुंदर असा रिझल्ट आहे की बघा मी 3 वर्षापासून आपल्या ह्या हेल्दी हॅपी कम्युनिटीला जॉईन होण्याचं कारण होतं सर्वांसारखं वाढलेलं वजन आणि बिघडलेली हेल्थ. खूप सारे हेल्थ इश्यू होते. मेन म्हटलं तर थायरॉइडचा इश्यू होता मला, कारण डॉक्टरांनी सांगितलं होते की माझ्या आईला पण थायरॉइड असल्यामुळं मला पण थायरॉइड आहे असं सांगितलं होते, कारण अनुवंशिकता आहे थायरॉइडचा. मला खूप सुंदर असं छान रिझल्ट आलेला आहे. त्याचबरोबर मनक्यामध्ये पण गॅप होता माझ्या. बाय बॅकग्राऊंड मी आरोग्य विभागामध्ये काम करते आणि कुठेतरी खंत होती की माझं स्वतःच आरोग्य बिघडलेलं आहे, मी इतरांच्या आरोग्यामध्ये काय बदल करणार. तर माझे असंच कोचचे माझे ग्रेट कोच आहेत, त्यांच्या फेसबुकला मी त्यांचा बिफोर आफ्टर फोटो बघितला. कुठेतरी वाटलं की त्यांचा हे इतका छान रिझल्ट आलाय तर माझाही येऊ शकतो. तर खूप छान असा माझा 22 किलोचा वेट लॉस रिझल्ट आहे आणि गेल्या 3 वर्षापासून मेडिसिन फ्री लाईफ जगत आहे. त्याचबरोबर माझा स्किन रिझल्ट पण आहे. सुंदर असा ट्रान्सफॉर्मेशन झालेला आहे. खूप सारा कमरेचा कमरा झाला होता तर खूप सुंदर असं इंचेस लॉस झालेला आहे. वय वर्ष 22 मध्ये काकूबाई दिसायची. सुंदर अशी फिलिंग आहे. थँक्यू म्हणेन. खूप सुंदर अशी कम्युनिटी आहे. सर्वांना विनंती आहे. आणि त्याचबरोबर माझ्या मिस्टरांचा वेट गेनचा रिझल्ट आहे. त्यांनी 14 किलो वजन वाढवलेले आहेत. एकाच घरामध्ये सकस संतुलित शुद्ध सात्विक पौष्टिक आहार घेऊन वजन वाढवलंही जातं आणि कमीही केलं जातं असं सांगण्यात आलं. तर खरंच सुंदर आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. थँक्यू सर, माझा एक्सपिरियन्स शेअर करण्याची संधी मिळाली. थँक्यू सो मच. वा, व्हेरी फंटॅस्टिक. बघू शकता मॅडमने खूप सुंदर रिझल्ट शेअर केला की ते बोलल्या की अक्षरशः 22 वयामध्येच मी काकूबाई झालते. म्हणजे बघा आपलं वजन ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस आपण वयस्कर दिसायला लागतो. जर स्त्रीचं वजन जर वाढलं तर ते ताईची मावशी बनते आणि जर जेंट्सचं वजन जर वाढलं तर दादाचे काका बनतात. म्हणजे बघा वजन किती तुमच्या वयावरती, तुमच्या वजनावरती, तुमच्या दिसण्यावरती किती मोठा इफेक्ट करत असतं. येस, तर आपण मॅडमचा अजून एक अनुभव ऐकूया. एक गरीब शेतकरी कुटुंबातून आहेत, पण त्यांच्या आरोग्यामध्ये काय बदल झाला. येस, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर थँक्यू म्हणून मला अनुभव शेअर करण्याची संधी दिली. तर माझं नाव सुशीला केशव जगदाळे, मी छत्तीसवरून आहे आणि ह्या कम्युनिटीला जोडण्याचं कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन. खूप काही असं वजन वाढलं होतं आणि वजन वाढल्यामुळं हेल्थ इश्यू पण चालू झाले होते. कारण चुकीची जीवनशैली, कधी काय खायचं किंवा पाणी काय प्यायचं, कसं काय काहीच माहित नव्हतं. चुकीची जीवनशैलीमुळे खूप असं वजन वाढलं आणि कुठंतरी वाटलं होतं वजन वाढल्यामुळं त्रास चालू झालाय. जसं की डोळ्याखाली काळं भरपूर झालं होतं, तोंडावर पिंपल्स यायचे, परत गळ्याला काळं झालं होतं, केस खूप गळायचे माझे, परत कोंडा पण झाला होता, परत हातापायला मुंग्या येणं, इजबी न वाढणं आणि मोकळं चाललं तरी हातपाय सुजायचे. भरपूर त्रास होता आणि झोपीत माझ्या पायांना गोळे पण यायचे, असं सटकायचं, असं टाचीने मला दाबून धरावं लागायचं. आणि पिसोडीचा प्रॉब्लेम होता मला 16 वर्षापासून. पिसोडीचा प्रॉब्लेम असल्यामुळं मला पोटात पण एवढं दुखायचं ना पिरियड मध्ये, म्हणजे मी जागेवरती पांगळी व्हायची, म्हणजे कोरड पडायची घशाला, असं वाटायचं काय होतंय काय नाही. पण खूप असे प्रयत्न केले होते. जोपर्यंत दवाखान्यात जाते ना मी, तोपर्यंत मला तेवढा पुरता रिझल्ट भेटायचा. कारण 4 आणि 5 दिवसाच्या ट्रीटमेंटने मला काहीच होत नव्हतं.
मला रेग्युलर 3 ते 4 महिने ट्रीटमेंट घ्यावं लागायची. मागून कॅन्सर वरल्या पण टेस्ट केल्या. कारण मला खाली वाकलं आणि परत उभं राहायचं म्हणलं तर मला चक्कर यायची. परत बोलताना माझा श्वास गुतायचा, हसताना श्वास गुतायचा, खाल्ल्याला असो किंवा नसो माझ्या घशाला आल्यासारखं व्हायचं. अशी स्किन हातात घेतली तर येत नव्हती, असं गोळा हातात यायचा. खूप असे हेल्थ इश्यू होते. असं वाटायचं आता खाल्लेलं आहे बी नाही बी तरी पण फुल घशाला आल्यासारखं व्हायचं. असं वाटायचं काहीतरी होतंय मला. ज्यावेळेस मी त्यावेळेस जर हॉस्पिटलला गेले असते तर नक्कीच माझं काहीतरी ऑपरेशन झालं असतं. पण धन्यवाद मानते की ह्या कम्युनिटीला आणि ह्या ग्रेट कोचला माझ्या, की माझ्या आयुष्यात कोच आले. त्यांनी मला ही कम्युनिटी दाखवली आणि अशाच एका सेशनला मला बसवलं. खूप सुंदर असे अनुभव ऐकले मी, की असं वाटलं की मला बी जो त्रास आहे तो ह्या लोकांचा रिझल्ट आले तर मला पण येऊ शकतात. मी फक्त 80% आहार, 20% व्यायाम आणि सकल संतुलित आहारात चेंज केला. म्हणजे नाश्ता मला काय करायचं हेच माहिती नव्हतं. उरलेला शिळा भात किंवा उरलेलं रात्रीचं जेवण किंवा खारी टोस्ट असंच खायचे. चालायला जायचे, दूरवरच्या उड्या, महिन्याचा उपवास करायचे. पण कुठंच रिझल्ट भेटत नव्हता. इथं आल्यानंतर माझा खूप सुंदर असा रिझल्ट भेटला मला. 16 दिवसात 16 वर्षाचा प्रॉब्लेम माझा पिसुडीचा सॉल्व्ह झाला. खूप भारी वाटलं. 4 किलो वजन पण कमी झालं. अजून उत्साह वाढला. मी करत गेले. जसं कोच सांगतील तसं करत गेले. खूप भारी वाटलं. तर मी बरोबर 3 महिन्यात माझा 18 किलोचा वेट लॉस केला. खूप भारी वाटतंय आणि माझ्यातच नाही तर माझ्या पुऱ्या फॅमिलीमध्ये 3 वर्ष झाले मेडिसिन फ्री जगतोय आम्ही. मॅडम, तुमचा फोटो जर पाहिला तर असं वाटतं की आई आहेत किंवा तुमची मोठी बहीण आहे. मावशी येस सारखा सर. किंवा आई सारखा फोटो, म्हणजे फेस मॅच होतोय. तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस वेट वाढतं तर पूर्ण शरीराचं पण वजन वाढत असतं आणि किती शरीराचा त्रास होत होता. एवढं सगळं शरीर घेऊन शेतामध्ये काम करणं, शेतातलं खुरपणीचे कामं करणं एवढं सोपं नाहीये. कारण की ज्याचं वजन वाढतं त्याला त्रास होतं हे त्यालाच कळत असतं. येस, थँक्यू मॅडम. सुंदरपैकी तुम्ही 18 किलो वेट लॉस केलाय आणि सर्वांना तुम्ही प्रेरणा दिली की की वजन तुम्ही पण कमी करू शकता. येस, थँक्यू. येस सर. थँक्यू. चलो, येस, थँक्यू. तर आपण आपल्या कम्युनिटी एक डॉक्टर आहे, त्यांचा पण आपण अनुभव ऐकूया. येस. येस, गुड मॉर्निंग सर. निश्चितच माझा अनुभव शेअर करायला मला आवडेल. सर, गुड मॉर्निंग का गेल्या बोलले माहिती का? एवढे आनंद झालेत ना, संध्याकाळी कधी होतच नाही. फ्रेश असतात कंटिन्यू, म्हणून ते गुड मॉर्निंग बोलले. येस येस सर, सर. येस सर, थँक्यू सर. गेल्या 4 वर्षापासून आपल्या कम्युनिटीमध्ये मी जॉईन आहे आणि निश्चितच कोविड सारख्या महाभयंकर साथीमध्ये मला स्वतःला खूप त्रास झाला होता आणि जवळजवळ 20-25 लाख रुपये खर्च करून मी वाचलेलो आहे. वाढलेलं वजन जवळजवळ 97 किलो वजन वाढलेलं होतं आणि वाढलेल्या वजनामुळे संपूर्ण शरीरामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी उत्पन्न झालेल्या होत्या आणि कोविड नंतर म्युकरमायकोसिस सारख्या भयंकर परिस्थितीमुळे दाताचा जबडा काढण्यापर्यंत ऑपरेशन करावं लागलं होतं आणि ज्या माणसाचा जबडा काढलेला आहे, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या अत्यंत विकलांग अवस्था झालेली, तर मला माझ्या नशिबाने आपल्या कम्युनिटीची ओळख झाली आणि निश्चितच जे जगातला 1 नंबरचा सकल संतुलित आहार मला मिळाला आणि त्याच्या माध्यमातून मी 3.5 महिन्यामध्ये 14 किलोचा फॅट लॉस केला आणि अत्यंत सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगत आहे. गेल्या 2 वर्षापासून कुठल्याही प्रकारची शुगरची गोळी घेण्याची गरज पडलेली नाही, असा माझा वैयक्तिक स्वतःचा रिझल्ट आहे आणि थँक्यू म्हणेल की एवढा अमेझिंग अशा प्रकारचा चेंज 3.5 महिन्यामध्ये झाला आणि तो मेंटेन आहे. थँक्यू सर. वा, फंटॅस्टिक. बघू शकता की सर आई वडिलांचं पुण्य म्हणू शकता किंवा सरांचे पुण्याचं कर्म म्हणू शकता की कोरोनामधून ते बाहेर आले, पण कोरोनामधून बाहेर आल्यानंतर त्यांना एक आजार जडला. तर आज बघू शकता 25 लाख रुपये सरांनी खर्च केले, काही दात त्यांना काढावा लागले, पण आज सुंदर आरोग्यामध्ये बदल झालाय, सुंदरपैकी आरोग्य त्यांचं बनलंय. तर हे यस, हे आम लाईफमध्ये नाही होणार. आज बघू शकता डॉक्टर किती फिट आहे, हेल्दी आणि असं वाटतं आता कॉलेज स्टुडंटच आहे. येस, तर सुंदर असा बदल आहे. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच, धन्यवाद. तर पाहू शकता कधी कधी असं वाटतं की वजन वाढल्यानंतर त्रास होतो का? नाही. हॅलो, वजन वाढल्यानंतर त्रास होत नाहीये. बऱ्याचशा व्यक्तीचा गैरसमज आहे वजन वाढलं म्हणजे आजार येतो. नाही, न्यूट्रिशन डेफिशियन्सी असेल, सकल संतुलित आहाराचा अभाव जरी असला तरी सुद्धा आरोग्याच्या समस्या जाणवतात. येस, नमस्कार सर, सर्वांना नमस्कार.
मी संतोष मस्के, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव या शहरातून आहे आणि बाय बॅकग्राऊंड एक शेतकरी आहे. आणि शेतकऱ्याला कुठलीही समस्या येत नाहीत असं मला वाटत होतं, जसं सगळ्यांना वाटते तसं. आणि मी त्यावेळेसही असं मला वाटायचं 1 वर्षापूर्वी ज्यावेळेस जॉईन होण्याच्या पूर्वी की मी फिट अँड फाईन आहे आणि माझी फॅमिली सुद्धा फिट अँड फाईन आहे. परंतु जेव्हा मला या कम्युनिटीला जॉईन झाल्याच्या नंतर हा भ्रम दूर होऊन गेला आणि तेव्हा लक्षात आलं की चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे आपल्याला खूप काही समस्या झालेल्या आहेत. त्यात थकवा असेल, आळस असेल, कंटाळा असेल आणि शुगर सुद्धा झाली त्याच्यात सर आणि पॅरालिसिसचा अटॅक सुद्धा येऊन गेला आणि दम धाप लागत होते, हातापायाच्या गोळे येत होते, दुखत होते. तर हे सर्व वयोमानाने होते असं वाटत होतं. पण हे सगळं वयोमानानं होतं असं वाटत होतं आणि माझी शुगर ही जी अनुवांशिक होती, माझ्या आजोबाला होती, माझ्या वडिलाला होती आणि मलाही झाली आणि ही आपली वंश परंपरागत आहे असं वाटत होतं. आणि मी मग आपल्या दवाखान्याच्या चक्रा सुरू झाल्या. दर महिन्याला चेकअप, गोळ्या घेणे आणि हे करणे, दवाखान्यात जाणे, दर महिन्याला 1200-1300 रुपयाच्या गोळ्या घेणे, हा प्रवास सुरू झाला. तर या प्रवासाच्या ह्याच्यात मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये मला माझे कोच भेटले की जे म्हणजे कोच भेटले ते कोणी याने भेटले तर माझे ते पहिले मित्रही होते, आजही माझे मित्रच कोच आहेत माझे समजा. आणि त्यांनी आम्हाला मॉर्निंगच्या वर्कआउटच्या सेशनला जॉईन करून घेतलं आणि आमचा सकाळचा नाश्ता आणि चहा बदलून घेतला सर त्यांनी. आणि त्यानंतर त्यांनी आमच्या जेवणाच्या वेळा, पाणी किती प्यायचं, झोपायचं केव्हा आणि किती वेळ, काय खायचं नाही आणि काय खायचं याबद्दलचं सविस्तर असं माहिती दिली त्यांनी आणि आम्ही त्यांना फॉलो करत गेलो. आणि खरोखर सर पुढच्या 8 दिवसामध्ये आम्हाला असं वाटायला लागलं की जी आमची मानसिकता झाली होती की या काळामध्ये 60 ते 70 वर्षाचं आयुष्यमान आपण जगू शकतो आणि ते चांगल्या प्रकारे आपण जगावं एवढीच आमची इच्छा होती. परंतु आज आम्हाला पक्क माहित झालेलं आहे की या हेल्दी हॅपी कम्युनिटीला जॉईन झाल्याच्या नंतर आमच्या कोचने आम्हाला जे काही आम्हाला मार्ग दाखवला त्या मार्गाच्या माध्यमातून आम्ही 100+ होणार, 100 म्हणणार नाही, 100+च ही फुल गॅरंटी आहे सर. आणि या पहिल्या 8 दिवसाच्या अनुभवाच्या जोरावर मीच नाही तर माझी पूर्ण फॅमिली, माझी आई, माझी मुलगी डॉक्टर आहे, माझा मुलगा आणि माझी पत्नी, आम्ही इतकेही जण त्या दिवसापासून त्या सर्व गोष्टी आम्ही फॉलो करतो आमच्या कोचने जे आम्हाला दिलेले आहेत. आणि खरोखर आम्हाला इतका आनंद होतो ह्या गोष्टी करून की आमच्या घरातलं सगळं वातावरण सगळं बदलून गेलेलं आहे. स्ट्रेस, टेन्शन फुल वातावरण होतं ते आज सगळं हेल्दी हॅपी आपला आनंदी परिवारामध्ये बदललेलं आहे सर. आणि जसे आता ह्या 8 दिवसाच्या नंतर आमचं झालं, पुढे जसे जसे कॅलेंडरचे पानं बदलत गेले तसतसे आमच्यात परिवर्तन होत गेलं. पाहू क्या बात आहे. कॅलेंडर प्रमाणे आरोग्यामध्ये बदल घडला आणि आज दोघं पण हेल्दी फिट आहेत. पाहू शकता सरांची मुलगी आज डॉक्टर आहे आणि सरांचं आरोग्य पण किती सुंदर झाले. पहिला स्किनवरती किती डार्कनेस पण होता, आता चेहऱ्यावरती किती ग्लो आलेला आहे. तर बघू शकता फक्त सकाळचा ब्रेकफास्ट बदललाय आणि कोचने सांगितल्याप्रमाणे लाईफस्टाईलमध्ये बदल केला तर वजन किती किलो कमी होऊ शकतं? 5 किलो होऊ शकतं, 10 किलो होऊ शकतं, 15 किलो होऊ शकतं, 20 किलो होऊ शकतं, 30 किलो होऊ शकतं आणि 40 किलो बी होऊ शकतं. आर यू एक्साइटेड? 40 किलो, क्या बात आहे. यस, तर 40 किलोचा रिझल्ट आपण ऐकणार आहोत. आणि यस सर, तुम्हाला मी अनम्यूट केलेलं आहे. यस येस सर, बोला, आवाज येत आहे. आवाज आहे सर? हो, परफेक्ट सर, येतोय बोला, येतोय. रोहिदास सर, गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग. हा, अरे देवानंद एकच झाले. येतोय आवाज येतोय, बोला. या, गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग. माझं नाव रोहिदास रामचंद्र पवार. माझं बाय बॅकग्राऊंड एक शेतकरी प्लस ट्रॅक्टर ड्रायव्हर सर. माझं वजन वाढलं होतं सर 122, 122 किलो. वाढल्या वजनामुळे मला काय खायचं काय प्यायचं हे काही माहित नव्हतं. मी अवघ्या हातापायाला मुंग्या येणे, गोळे येणे, चक्कर येणे, कंबर दुखणे, मान पाठ. ट्रॅक्टर चालवताना सर मला मागे
फिरून असं पाहिलं की माझी गर्दन फिरत गेली नाही. आणि 3 किलोमीटर चलत चलत जायचे लोक रनिंग करा म्हणे पवार सर तुम्ही वजनाकडे ध्यान द्या, वजनाकडे ध्यान द्या, वजनाकडे ध्यान द्या म्हणायचे. त्यातल्या त्यात आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या आहारामुळे सर, आणि जिथं वाजलं तिथं आपले लग्न तर आणि कोणते शाला अंगठी कार्यक्रम असे सप्ताह एकही सोडायचे नाही सर. गोड तर एवढं आवडायचं आपल्याला, जिथं वाजलं तिथं आपल्याला पत्रिकेची गरज नव्हती, आपल्याला मान सन्मानाची गरज नव्हती, काय नाही. कारण की आपलं बॅकग्राऊंडच तसा होता. वाजलं तिथं जायचं, जेवून यायचं पोटभर, या पद्धतीने होता सर. त्यामुळे सर आपलं वजन 122 झालता. तर आता या अशाच एखाद्या गुळाच्या थळावरती माझे ग्रेट कोच भेटले.